रेश्मा क्रिएशनमध्ये माझा सर्वांना नमस्कार। तर मी ह्या विषयावर बोलणार आहे की प्रत्येकाला वाटतं की व्हिडिओ टाकल्याबरोबर आपल्याला 1 लाख किंवा 50,000 किंवा 5,000 असे व्ह्यू पडावे, पण तसं नसतं ना। आपण रोज व्हिडिओ टाकायचा नोकरीसारखा, कारण किती कामाचा राडा असला तर आपण नोकरीला जातोच ना। त्याप्रमाणे रोज व्हिडिओ टाकला तर त्या यूट्यूब लोकांची आपली ओळख होईल आणि ते आपल्याला सबस्क्राईब करतील किंवा थोडीशी हेल्प करतील। यूट्यूब चॅनल आपल्यातून काही ओळखीचे एवढे झाले नाही, आपण आत्ताच व्हिडिओ टाकायला लागलो। तर काहींचं म्हणणं असं असतं की एवढे व्हिडिओ पडतात तरी पण तू करतीस, तरी पण असं नाही, हे केलंच पाहिजे ना। दररोज आपण केलंय ना तर आपल्याला काही हो किंवा नाही हो, हा एक आपला विरंगुळा आहे आणि आपली कला आहे। मला गाणे त्याच्यावर हावभाव करायला आवडतात किंवा काही बोलायला आवडतं। काही व्हिडिओ आठवले नाही तर मी ते कधी गाणे करते, कधी वेगवेगळे व्हिडिओ करते आणि मला त्याची जास्त आवड आहे। म्हणजे आणि माझा विरंगुळा आहे की कधी कधी उदास वाटते, मग कधी गाण्यावर ह्याच्यावर आपण जरा डान्स करायचा थोडासा, तर तो पण मला आवडतो आणि म्हणून मी हे करते। पण काही जण म्हणतात की तुम्हाला व्ह्यू पडत नाही जास्त, तुम्ही कशी काय करता? आता ज्याला व्ह्यू पडायचे ते पडतील, मी तर ती काही आशा धरीत नाही किंवा मला एवढेच पडले पाहिजे। पण यूट्यूब फॅमिलीची माझी ओळख होऊ द्या, त्यांच्याशी रोज व्हिडिओ जाऊन त्यांना आपलं व्हिडिओ पाहून आवडला तरच ते सबस्क्राईब करणार, नाही आवडला तर कोण करणार आहे। पण त्याप्रमाणे आपण आपल्या प्रयत्न करीत राहायचं आणि व्हायरल जाईन ही आशा सोडून द्यायची। कारण का तर आपल्याला कला आहे म्हणून आपण करतो, आपल्याला धीटपणा आहे, आपल्याला आवडतं म्हणून ह्या गोष्टी करतो। काही विचार करण्यापेक्षा आणि एकटं बसण्यापेक्षा कसं आहे, हे यूट्यूब फॅमिलीला सांगते, कसं आहे की घरात सून नोकरी करते, एक सून वेगळी राहते आणि मिस्टर तर बाहेर जातात, मी एकटीच असते, मग मी काय करणार? मग मी आपला विरंगुळा आणि एक झालं तर झालं माझ्या म्हातारपणीचं साधन होईल अशा प्रकारे मी व्हिडिओ करते आणि त्याला यश तुम्हीच यूट्यूब फॅमिली देऊ शकता किंवा मला सबस्क्राईब करू शकता, त्याच्यासाठी मी टाकते किंवा आणि माझा पण विरंगुळा होतो आणि माझ्यातली कलाही थोडी बाहेर निघते। कारण लहानपणापासून ती दबली गेलेली आहे। लहानपणी आई म्हणायची मुलीच्या जातीने असं करू नये, तेव्हा नाच गाणे काही असं म्हणू नये जास्त आणि काम करावे असं पूर्वी सांगितलं जायचं। आता मोबाईल निघाले हे मोठे, आमच्या वेळेस मोबाईलही नव्हते, त्याच्यामुळं आम्हाला काही एक करता आलेलं नाही व्यवस्थित। पण आता हौस वाटते त्या गोष्टीची आणि म्हणून आम्ही आपला हा प्रयत्न करतो, जसं येईल तसं। काही चुकल्यास सॉरी, धन्यवाद। माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा।